श्री स्वामी समर्थ सर्वांना. मित्र हो, आपण जेव्हा देवाच्या पाया पडतो किंवा नमस्कार करतो तेव्हा देवाच्या डोक्यावरून जे फूल खाली पडतं ते आपल्याला खरंच एक खूप छान आनंद वाटतो की देवाने आपली इच्छा पूर्ण करणार आता, किंवा देवाने आपली प्रार्थना ऐकली आहे. आणि खरंच ते तसंच असतं. देव आपल्याला आशीर्वादाच्या रूपामध्ये ते फूल पाडून आपल्याला आशीर्वाद देत असतो. परंतु काही लोक काय करतात की ते फूल घेतात आणि आपल्या कपाटामध्ये तिजोरीमध्ये ठेवून देतात तसंच. पण तसं करायचं नाही, कारण त्या फुलाचा नंतर अपमान होणार आहे. ते फूल नंतर कुजून जाणार आहे. थोड्या दिवसानंतर त्या फुलाला कुजून परत ते खराब होणार. तर त्यामुळे ते कपाटामध्ये किंवा तिजोरीमध्ये न ठेवता ते पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे. किंवा जर तुम्हाला नमस्कार करताना फूल पडलं असेल तर ते लगेच दोन्ही डोळ्यांना लावून आपल्याला नमस्कार करायचा आहे आणि परत ते फूल तिथेच देवाच्या पायाजवळ ठेवायचं आहे. श्री स्वामी